भवानी गोंधळी ग्रुप सादर करतोय पारंपरिक गोंधळ, सादर करतोय पारंपरिक गोंधळ. हा गोंधळ, या गोंधळाचा नाद पहिल्यांदा संबळाच्या या. वा, जरा टाळी वाजू द्या. क्या बात है. हाच तो गोंधळ 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवरायांनी घातला. जिजाऊच्या साक्षीने धर्मवीर संभाजी महाराजांनी गोंधळ घातला. क्या बात है. पारंपरिक गोंधळाचा नाद. आली 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 आली. शंभर गुरु नावाची देवी हजर. आहा. क्या बात है. आली. या उठ्ठलेश्वर पेठेमध्ये या संयुक्त मित्रमंडळानं या आदिमाया आदिशक्तीचा छत्रपती शिवजयंतीच्या निमित्तानं गोंधळ घातलाय. तर या गोंधळाच्या ठिकाणी आपण लहान मुलांचा बाप्पा आणि मोठ्यांचा गणपती, ज्याला आपण गजानन गणपती म्हणतो, 14 विद्यारी 64 कलेचा अधिपती, लहान मुलांचा बाप्पा आणि मोठ्यांचा मोरया, अशा गजानन गणपतीला या गोंधळाच्या प्रारंभी आपण बोलूया. बोला इरादा उधे उधे सदानंदीचा, उधे बोल भवानी माता की जय. वक्रतुंड महाकाय, सगळ्यांनी हात जोडून घ्या. सूर्यकोटी समप्रभ, प्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. सर्व कार्येषु सर्वदा सर्वधा सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. देवोस्तुते. नमो गोंधळावाली भवानी, भवानी तिच्या दिवट्या पाजळाव्यात नातुमानी. तुकाई तुकाई म्हणावे मुखानी, भवानी तुकाई तुकाई म्हणावे मुखानी. भवानी. बोलो देव गजानन रे वंदितो स्वामी गजानन रे. देव गजानन रे वंदितो स्वामी गजानन रे. देव गजानन रे वंदितो स्वामी गजानन रे. देव गजानन रे
या गोंधळाचा जो कुलाचार आहे तो पूर्ण होतो. या घरातला गोंधळ दूर करायचा असेल, आता खऱ्या अर्थाने शुक्रवार पेठेतला गोंधळ दूर होईल, तर आई जगदंबेचा गोंधळ या ठिकाणी घडलाय. म्हणून आपल्याला 33 कोटी देवांना बोलवायचं आहे. आणि बोलवत असताना सुद्धा प्रसन्न झाले की देवीचा नियम आहे. देवांना सगळ्या 33 कोटी देवांना देवीचा लोभ लागावा लागतो. आणि तो लोभ लागल्याशिवाय देवी गोंधळामध्ये येत नाही. म्हणूनच गोंधळी म्हणतो लागला